असला आपला आता. ठीक आहे, प्रोजेक्टला करू स्टार्ट. ठीक आहे, आज कोणता आपला डे 8. CMD. तर एन्व्हायरमेंट ऍक्टिवेट करा, env /script /activate. the code space dot. yes, code झालं ओपन. cd प्रोजेक्टचं काय नाव आहे आपलं, मल्टी प्रोफाईल. ठीक आहे, py manage.py रन सर्व्हर. ठीक आहे, चला /admin. कधी केलं तुम्ही? ठीक आहे, आपलं काय आता आपली जे आपलं ऍडमिन पेज आहे. ठीक आहे, बाकी एडिट आणि डिलीट सगळं मी करीत बसतो. यूजचं काही काम नाही आपल्याला. ठीक आहे, आपल्या ऍडमिन लागत आहे. ठीक आहे, ऍडमिन डॉट html. इथे एक इमेज टॅग घेतला आणि इमेज मध्ये लिंक दिली आपण इमेजची. आली, घेतली इमेज त्याने, मग इथं आली इमेज. ठीक आहे, बाकीचा जो कोड होता हा. ठीक आहे, हा काय केला, कमेंट करून टाकलं. तर मी कमेंट तर नसता केला. ठीक आहे, जस्ट इमेज एक कमेंट करतो. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आपला टेबल होता. त्याच्या आतमध्ये काय होता, टेबल होता आपला. जस्ट कोणाला अजून इथं काय होता, आपला टेबल होता ना. ठीक आहे, टेबल मी रिफ्रेश केला, मला माझा टेबल ॲज इट इज. असे 2 टेबल होते. ते मी काय केले, कमेंट करून टाकले. पण त्याच्या जागा फक्त काय केलं, एक इमेज टॅग दिला आपण. मग त्याने काय माझी इमेज घेतली, टेबलला इमेज टाकला. ठीक आहे, आता तिथं लोगो होता. इथं एक हे होतं, तिथं नाव बार. ते आता नाव बार ओपन करा, नाव बार. ठीक आहे, डॅशबोर्डचं एक साईन होतं काहीतरी. ठीक आहे, हा कोड होता तिथं. ठीक आहे, डॅशबोर्डचा. जर मी काय करतो, कमेंट आउट करतो याला, परत ह्याला कमेंट करतो माझा पुढे तो. ठीक आहे, रिफ्रेश केलं, असं डॅशबोर्ड आला. तो काय केला मी आता, कोड काय केला, कमेंट केला. तर तो कोड मला लागत नव्हता. ठीक आहे, मी तो कोड कमेंट केला आणि तो माझा स्वतःच कोड आहे, पर्सनली दिला आता. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स इथपर्यंत क्लिअर. येस सर. ठीक आहे, इथं वर आलं, स्क्रोल केलं. ठीक आहे, इथं एक आपलं हे होतं, कोणतं, प्रोडक्ट ॲडमिन होतं. मग ते जे नेम काय केलं, डिलीट केलं, त्याचा का करस्पॉन्ड टाकला. डन. ठीक आहे, इतके चेंजेस केलेले आहेत अजून. ठीक आहे, खाली पण येतं या फुटरमध्ये, हे फुटरच्या पेजमध्ये केलेले आहेत. याला फुटरचं पेज कुठे आहे आपलं, फुटर रोटेशन. इथं चेंजेस केलेले आहेत. हेच काय चेंजेस आहेत. लिंक टाकली का? लिंक नाही टाकलेली, लिंक पण टाकू शकतो मी. ठीक आहे, त्याची लिंक पण टाकू शकतो, मला काय अडचण नाही. तुम्ही याच्यावर दिलेला आहे. जसे मी त्याच्यावर क्लिक करीन. ठीक आहे, आता जस्ट इथं रिफ्रेश केला. ठीक आहे, इथं क्लिक केलं, कोणत्या पेजवर ओपन होतं काय माहिती. ठीक आहे, टेम्पलेटचं एक पेज आहे, ते ओपन होते. त्यास मी लिंक पण टाकू शकतो कोणती, मला काय अडचण नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. हा, ठीक आहे, आपलं काय स्लाइडर इमेज पर्यंत चालतं आपलं. ठीक आहे, हा सेक्शन आपला कम्प्लीट झाला. आता कोणता सेक्शन आहे आपला, आता टेक्नॉलॉजीचा. ठीक आहे, हा कोड का कमेंट केलेला आहे. ठीक आहे, नाव बारा फुटरची काही गरज नाही आपल्याला.
कमेंट आउट करतो. नाही ना, पण मी आता बघितलं माझी 2 सेक्शन येते. ठीक आहे, हा एक टीव्ही, हा एक सेपरेट कमेंट केलेला आहे, हा एक सेपरेट कमेंट केलेले आहे. बघा स्टार्ट कुठं झाले, हा एक स्टार्ट असतो कमेंटचा, ठीक आहे, HTML चा, हा एक त्याचा एंड असतो. असे 2 एंड झालेले, 2 स्टार्ट झालेले. जर मी ह्याला जर दोघांना जर सिलेक्ट करून जर कमेंट आउट काढत गेला तर मला काय येतंय, एरर, कारण मधले कमेंट आउट निघत नाहीत ना. स्टार्टिंगचा आणि शेवटचा निघतो, मधले निघतात ना, नाही निघत. त्याच्यामुळं एक सेपरेट सेपरेट. क्लिअर? आता काय डाऊट? ठीक आहे. हा सेक्शन करणार का तुम्ही इमेजेसचा? सोपायला का ते नाही व्हायचं. ठीक आहे, ह्याच्यासाठी मग तुम्हाला सेपरेट सेपरेट हे बनावं लागते, 3 फॉर्म बनावं लागते, 3 इमेजेस आणि 3 त्यांचे फॉर्म बनावं. आता यांचे कोड जर बघितले तुम्हाला सेपरेट दिसते सगळे कोड. ठीक आहे, एक टेक्नॉलॉजी नाव आधी, ठीक आहे, नंतर परत 2 इमेज आलेले आता, 2 इमेज मध्ये आता आपल्या ही एक आणि ही एक आहे, हे डिव्ह वाईज काम केलेलं आहे. हा एक डिव्ह आहे, हा एक डिव्ह आहे, ह्या डिव्हच्या नंतर हा डिव्ह स्टार्ट झालेला आहे, ह्याच्यानंतर हा डिव्ह, त्याच्यानंतर असं क्रॉस वाईज. ठीक आहे, जसं त्यांनी काम केलं की टेक्नॉलॉजी नाव टाकलंय, 2 इमेज येतात, परत 2 नेम्स येतं, विजनाने अवॉर्ड, तिसरं परत इमेज आहे, पण सेम तसंच आहे. ठीक आहे, टेक्नॉलॉजी नेम आहे. ठीक आहे, दुसरे 2 इमेज येतात, या 2 इमेज येतात आपल्या. ठीक आहे, एक विजन्स आणि अवॉर्ड, परत 2 नेम त्यांचे लिव्ह मध्ये, परत एक इमेज. ठीक आहे, करताना हा, ठीक आहे, एक करतो मी, बाकीचे 2 तुम्ही करा. एक मी करतो, बाकीचे 2 तुम्ही करा. हा एक सेक्शन करता का मग ट्राय, हा वाला नक्की. ऑनलाईन मेंबर्स ट्राय करता का? ऑनलाईन मेंबर्स ट्राय करता का? ठीक ठीक आहे. सर नंतर ट्राय केलं तर चालेल का, रेकॉर्डिंग बरं, ठीक आहे. पाहून? कधी करा मग करा. ठीक आहे, आता आपला कोणता सेक्शन आहे आता? टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ठीक आहे, आपल्याला आता एक नवीन हे बनावं लागणार, एक नाव बार ओपन केला. ठीक आहे, सगळं ऍडमिनचं गरज नाही आपल्याला. ठीक आहे, ऍडमिनचा नाव बार, ठीक आहे, ओपन केला, एक लिंक क्रिएट करावं लागणार आहे आपल्याला आता. ठीक आहे, स्लाइडर इमेज जागा मी काय करतो, टेक्नॉलॉजी नाव देतो. ठीक आहे, आपला तो सेक्शन आहे तिथं. विंडो व्ही आणि टेक्नॉलॉजी. ठीक आहे, त्याचा टी पण काय करतो, स्मॉल करतो. ठीक आहे, लिंक्स बनवली. ठीक आहे, या त्याचा आता URL मध्ये पाथ बनवून घ्या त्याचा. तर 4 बाकीचे मला लागत नाहीत, ते काय करतो मी, कमेंट. ठीक आहे, मला फक्त एक लागतो सेक्शन सध्या. टेक्नॉलॉजी. ठीक आहे, URL बनवली, त्याला रजिस्टर करून घेतलं आता. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो, त्याचा फंक्शन बनवा. आपला फक्त इमेज आणि एक टेक्स्ट आहे ना. ठीक आहे, टायटल इथं, ठीक आहे, जस्ट इमेज टायटल. कोणता सेक्शन, स्लाइडरचाच घेतो, डायरेक्ट कॉपी करून. स्लाइडर एंड. त्याला कॉपी केलं आणि जस्ट खाली त्याच्या पेस्ट केलं. ठीक आहे, आता आपला कोणता सेक्शन येऊ, टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर ती पण काय करतो, कॅपिटल करतो. हे कमेंट केलेलं आहे, मग काय अर्थ नाही मला. ह्याचा पण तिथे पण टेक्नॉलॉजी देतो आपण. ठीक आहे, आता अपडेटची त्याची मला गरज नाही, मी काय करतो, जो सगळा कोड आहे तो काय करतो, कमेंट करून ठेवतो. नाही, डिलीट मला नाही करायचं. डिलीट का म्हणणार तो,
आता हे जे सगळे बाकीचे कोड होते मी आज बसल्या बसल्या डिलीट करीत बसलो होतो. मला काय काम नव्हतं. दुसरा नाही करणार. आपलं काय URL काय आपले टेक्नॉलॉजी. ठीक आहे, त्याचं पेज पण बनवून घेऊ आता. ठीक आहे, technology.html. न्यू फाईल technology.html नावाची बनवली. ठीक आहे, आता इथे फॉर्म बनवायचा. कॉपी करायचा का टाईप करायचा? टाईप करायचा. ठीक आहे, चला माझ्याकडे ऑलरेडी आहे. थांबा एक मिनिट, पुढे गेलो तो स्लायडर इमेज स्लायडर. ठीक आहे ना, ठरवा. Ctrl+A Ctrl+C आणि आपल्या टेक्नॉलॉजी मध्ये आलो. ठीक आहे, पेस्ट झाला टाईप आपला. ठीक आहे, आता मला याच्यात काय करायचे, चेंजेस करायचे काय. पहिलं काय आपलं टायटल राहील. ठीक आहे, हा, आणि दुसरी काय इमेज आहे. ठीक आहे, मग मी दुसरं काय घेतो, एक इमेज सिलेक्ट इमेज. आता इमेज साठी मला टाईप कोणतं यूज करावं लागणार आहे, फाईल. ठीक आहे, त्याला इमेज देतो एक IMG नावाचा. ठीक आहे, टायटलला टायटल देतो, काय अर्थ नाही मला. ठीक आहे, झाला माझा फॉर्म क्रिएट. काय झालं, कोणतं काय राहिलं होतं सांग, मला समजलं तू काय म्हणतोय. आता मला बघता आहे काय क्वेश्चन नंतर आपली काय केली, आपली इमेज यूज केलेली ना. ठीक आहे, मग तिथे काय करायचं आपल्याला, ENC टाईप यूज करायचं. ठीक आहे, मल्टी पार्ट्स फ्रॉम डेटा. डाटा म्हणजे डेटा म्हणजे. ठीक आहे, ठीक आहे, आता समजलं. चला करा आता सेव्ह त्याला. ठीक आहे, चला आता झालं याचं काम. आता मॉडेल बनवून घ्या. प्रत्येक वेळेस मॉडेल राहणार तुम्ही, कारण डेटा सेव्ह करायचा आपल्याला. विदाउट मॉडेल आपण डेटा सेव्ह करू शकत. विदाउट मॉडेल जर क्रिएट नाही केला आपण डेटा पण मॉडेल बनवायचं. मायग्रेशन नाही, मायग्रेट. ठीक आहे, आपलं कोणतं आता तिथं. ठीक आहे, आपला कोणता मॉडेल बनायचा आता, टेक्नॉलॉजी मॉडेल. ठीक आहे, आपल्याकडे काय एक इमेज आहे, दुसरं काय आपल्याकडे टायटल. ठीक आहे, टायटल पण इथं ऑलरेडी आहे आपल्याकडे. ठीक आहे, याची कॉपी करून घेऊन आलो त्याला मी. ठीक आहे, झाला माझा मॉडेल पण. काय झालं, हा खाली वर त्याचं काय अर्थ नाही होत. तो स्टोअर इमेज मध्येच करणार आहे इमेज. ठीक आहे, टायटल मध्ये तो टायटल स्टोअर करणार आहे. असं थोडी की टायटल तो इमेज मध्ये येणार, नाही येणार तो. ठीक आहे, झाला माझा मॉडेल क्रिएट. ठीक आहे, आता ह्याच्यात काही स्पेलिंग मिस्टेक नाही तर वाटतं. ठीक आहे, नाही इमेज IMG करू केलं पडलं मला. इमेज त्यात इमेजच यूज करतो. मॉडेल मध्ये पण सेमच, इमेज आणि दुसरा आपला टायटल. इथपर्यंत क्लिअर. करा आता डेटा सेव्ह. ठीक आहे, technology.html आलो. सेव्ह स्लायडर नावाची जी URL आहे आपली. ठीक आहे, इथे चेंज करतो मी आता, सेव्ह टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ते URL आहे, त्याला काय करतो मी रजिस्टर करून घेतो एकदा. URLs मध्ये आलो, रजिस्टर करून घेतलं. ठीक आहे, आता फंक्शन बनवून घेऊ त्याचा. व्ह्यूज मध्ये आलो, फंक्शन बनवला. सेव्ह टेक्नॉलॉजी नावाचा. ठीक आहे, त्याचे कमेंट आउट केलेला कोडला. ठीक आहे, आपल्याकडे काय टायटल आहे, दुसरं काय इमेज डिटेल्स नाही आपल्याकडे.
डिटेल्स आहे ना ते त्या image डिटेल्स करायचे. आपल्याला चेंज करायचे आता. स्लायडर स्लायडर मॉडेलचा आपला कोणता मॉडेल तो टेक्नॉलॉजी मॉडेल. ज्याला मी सगळे चेंजेस करून टाकले तर ठीक आहे. मॉडेल पण आला. ठीक आहे. अजून ठीक आहे. तर डेटा काय करतो, सेव्ह करून घेतो आधी. आपल्याकडे काय इमेज. ठीक आहे. दुसरं काय आपली इमेज आहे. ठीक आहे. इमेजला पण काय करू मी सेव्ह करून घेतो. इमेज इक्वल्स रिक्वेस्ट डॉट. आता इमेज कशा देणार आपली फाइल्स मध्ये. फाइल्स ठीक आहे. इमेज आली. इमेज आणि डेटा घ्यायला टेक्नॉलॉजी स्लाइडर काय करतो तिथं टेक्नॉलॉजी करतो. सेव्ह केला त्याला. ठीक आहे. आणि डायरेक्ट कोणत्या पेजवर केला टेक्नॉलॉजीच्या. ठीक आहे. म्हणजे जसा तुझा डेटा सेव्ह होईल तो कोणत्या पेजवर डायरेक्ट कर परत टेक्नॉलॉजीच्या पेजवर. आपल्या दुसऱ्या पेजवर त्याला हे करायचे का आता नाही. ठीक आहे. झाला आपला डेटा पण काय झाला आता सेव्ह झाला. ठीक आहे. हा जो डेटा सेव्ह झालेला आहे तो काय करतो मी एक टेबल मध्ये पास करून देतो. काय केलं टेबल मध्ये पण पास करून दिला. ज्याने की आपला डेटा आलेला तो समजून जाईल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर ऑनलाईन मेंबर्स. झाला आपला डेटा आता सेव्ह झाला. ठीक आहे. डेटा पण कोणत्या पेजवर पास करून दिला टेक्नॉलॉजीची पेज आहे आपलं. ठीक आहे. त्या पेजवर काय केलं डेटा पास करून दिला. ठीक आहे. आपला डेटा कशामध्ये आलेला आता टेक्नॉलॉजी मध्ये आलेला आहे. ठीक आहे. एडिट आणि डिलीट. ठीक आहे. आता काय अडचण नाही आपल्याला. ठीक आहे. दुसरं काय आपल्याकडे इमेज आहे. ठीक आहे. आय डॉट इमेज. ठीक आहे. डेटा पण काय केला प्रिंट करून दिला. आता डेटा पण सेव्ह पण केला आता प्रिंट पण करून दिला. ठीक आहे. फाईल केली सेव्ह. आलो ऍडमिन वर रिफ्रेश केलं. ठीक आहे. काय एरर नाही. टेक्नॉलॉजीचं पेज ओपन झालं. ठीक आहे. एरर मॉडेल बनवले मायग्रेशन पाहिजे. मॉडेल तर बनवलंय आपण. ठीक आहे. मेक मायग्रेशन आणि मायग्रेट राहिले. ठीक आहे. चेंज स्टॉप केली. पीवाय मॅनेजर पीवाय मेक मायग्रेशन. दुसरी कमांड कोणती आपली मायग्रेट. एंटर. सर्वर करा परत रन. आता आपल्याला परत पिलो इन्स्टॉल करण्याची गरज पडते का नाही, कारण आपण ऑलरेडी एकदा केलेलं आहे. परत गरज पडत नाही आपल्याला. रिफ्रेश केला. ठीक आहे. आता टेबल मध्ये पण आपल्याला चेंजेस करावं लागते ना आता. ठीक आहे. डिटेल्स जागा आपलं काय इमेज. ठीक आहे. टेबल हेडिंगची जागा कोणाला आठवण आली. ठीक आहे. इमेज पण दिलं इथं. ठीक आहे. रिफ्रेश केला आणि डेटा करतो आता सेव्ह. ठीक आहे. त्याला नेम कॉपी केलं त्याला. ठीक आहे. आणि इथं पेस्ट केला. एक इमेज घ्या. आपला इमेज फोल्डर कुठे गेला डॉक्टर बाबा ठीक सेव्ह. ठीक आहे. डेटा आपला झाला सेव्ह झाला. ठीक आहे. पण इमेज नाही आली. डबल
ठीक आहे. ते स्टॅटिक ऍडमिन ते ठीक आहे. आपले इथे यूज करायचे इमेज टॅग SRC. ते SRC मध्ये टाकायचे आपल्याला जो इमेजचा आपला पाथ येतो. ठीक आहे. त्याला विड्थ द्या. विड्थ किती 100 पिक्सल. ठीक आहे. एंड. तुम्हाला वाटत होतं एवढं आम्हाला कळलं. आले आपली इमेज. ठीक आहे. आता इमेज आहे, मग इमेज कसं काय तिथं शो होईल? इमेज कधी शो होते आपली ज्यावेळेस इमेज टॅग यूज करतो त्याच टायमाला ती इमेज काय होती शो होते. आता प्रत्येक ह्याच्यात जर बघितलं तुम्ही, ठीक आहे, स्लायडर मध्ये स्लायडर इमेज आहे तिथं. ठीक आहे. त्यावेळेस आपण टेबल मध्ये प्रिंट केलं तर इथं काय यूज केलंय आपल्याला स्लायडर, सॉरी इमेज टॅग यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये आपली जी इमेज आलेली ती प्रिंट केलेली. इथं जर इमेज टॅग जर नाही यूज केला तर डायरेक्ट आपल्याला दुसरा फक्त इमेजचा काय होतं पाथ येतो. इमेजचा काय होतं पाथ येतो. आता समजलं ऑनलाईन मेंबर्स. आता तिकडून डेटा घेऊन आलो पण त्या व्ह्यूज मधून. ऍडमिन मध्ये ठीक आहे. व्ह्यूज मधून डेटा घेऊन आलो मी. टेक्नॉलॉजी जो डेटा आहे, ठीक आहे, टेक्नॉलॉजी मॉडेल मधून टेक्नॉलॉजी मध्ये जो स्टोअर केलेला डेटा आहे तो घेऊन आलो. ठीक आहे. तो कशात पेस्ट करायचा जाणू. ठीक आहे. विंडो व्ही. ठीक आहे. टेक्नॉलॉजी ऑब्जेक्ट थ्रू पास करून दिला. ठीक आहे. डेटा जी टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट मध्ये पास करून दिला. आता इथं बनवलं ना आपण डेटा घेऊन आलो. ठीक आहे. तो कमेंट केला ना. ठीक आहे. आता तिथं बघ. ठीक आहे. सांगतो आता इथं डेटा कोणत्या मॉडेल मध्ये आणलेला आहे? टेक्नॉलॉजी मॉडेल. हे मॉडेल कोणाचं आहे? हे मॉडेल कोणाचं आहे? ऍडमिन ही ऍडमिनचं मॉडेल आहे. ठीक आहे. ऍडमिन ॲपचं मॉडेल आहे. व्ह्यूज कोणाचं आहे मग ती? ही व्ह्यूज कोणाची फायदे? ही व्ह्यूज ऍडमिन ॲपची व्ह्यूज. आपल्याकडे डेटा कोणाकडे यायचा? व्ह्यूज कर. कोणत्या? युजर ॲपच्या. युजर ॲप मध्ये मॉडेल आहे का? मग आहे पण त्याच्यामध्ये हे आहे का? मॉडेल आहे का आपला? मग आपल्याला तिकडून मॉडेल इम्पोर्ट करायचं आहे. कुठून मॉडेल इम्पोर्ट करायचं आहे? टेक्नॉलॉजी मॉडेल आहे आपलं. ठीक आहे. पण इम्पोर्ट केलेलं आहे आपण. मॉडेल इम्पोर्ट केलेलं आहे कुणाकून? ऍडमिन ॲपकडून. कुणाच्या व्ह्यूज मध्ये इम्पोर्ट केलंय? युजर ॲपच्या व्ह्यूज मध्ये. युजर ॲप मध्ये दोघांचे पण व्ह्यूज येतात. सॉरी ऍड मॉडेल येतात. दोघांचे पण मॉडेल येतात. युजर व्ह्यूज कट. दोघांची पण मॉडेल. हा. ऍडमिनचं पण मॉडेल इन्क्लूड केलेला आहे इथं. इम्पोर्ट केलेला आहे. ठीक आहे. आणि ऍडमिन युजरचा तर स्वतःच आहेच. त्याला गरज नाही पडत. नाही तर पण काय केलं इथं इम्पोर्ट करून घेतला. मग तसा डेटा आला आपल्याला. ठीक आहे. तो काय केला की ऑब्जेक्ट मध्ये पास करून दिला. टेक्नॉलॉजी पास करून दिला ऑब्जेक्ट मध्ये. आता ओबीजे पास कोणत्या पेजवर केला आता? होम डॉट HTML. ठीक आहे. आता ह्याचं पण काम संपलं. ते दोन व्ह्यूज आहेत आपले. ठीक आहे. ह्याचं पण काम संपलं आपलं. ठीक आहे. होमचं काम आहे आता. ठीक आहे. आता ते टेक्नॉलॉजी दिसतंय सेक्शन. ठीक आहे. हा ही त्याचे नेम आहे. ठीक आहे. आणि ही त्याची इमेज आहे. ठीक आहे. आपला फॉर लूप पुढे स्टार्ट करायचा आहे. इथं फॉर आय इन आपला डेटा कशामध्ये आलेला आहे? टेक्नॉलॉजी मध्ये आलेला आहे तिकडून. ठीक आहे. आणि त्याचा जे एंड आहे फॉरचा तो पण करून टाकतो. एंड फॉर. ठीक आहे. आता बाकीचे मला गरज आहे म्हणजे खालचे येत आहे अडचण ते. ठीक आहे. ठीक आहे. हे काय करतो बाकीचे कमेंट केले. मला फक्त एक सेक्शन लागतं सध्या. आता डेटा तर आला माझा. ठीक आहे. टेक्नॉलॉजीचं नाव काय आपलं? तिथं काय आपलं टायटल आहे. ठीक आहे. पेज पण कट केलं कधी टेक्नॉलॉजी ठीक आहे. आपलं टायटल कुठे गेला? हा ठीक आहे. टायटल कॉपी केला. जी इमेज आहे त्याला पण काय केला कॉपी करून घेतला.
होमवर आलो. इथं काय आपलं टेक्नॉलॉजी नाव नेम होतं, ठीक आहे, टायटल होतं. टायटल दिलं आपण. आता इथे इमेज आहे, इमेजच्या जागेवर काय केलं, इमेज द्यात आपण SRC मध्ये. डेटा रिफ्रेश केला, आलं आपलं नाव, नेम पण आलं नाही, इमेज पण आली. ठीक आहे, आता मी आलो, ठीक आहे, परत त्या ऍडमिनच्या पेजवर. ठीक आहे, अजून एक दुसरं काय नाव होतं तिथं, विचार कॉपी केलं. ठीक आहे, अजून एक ऍड करतो. ठीक आहे, डेटा केला सेव्ह. ठीक आहे, अजून एक डेटा माझा काय झाला, ऍड झाला. ठीक आहे, आलो परत प्रोफाईलवर. ठीक आहे, इथं अजून एक डेटा माझा ऍड झाला. इथपर्यंत क्लिअर ऑनलाईन मेंबर्स? हो सर. करता का ट्राय आता याला? हो सर. आता मी काय करतो, ठीक आहे, आता याचा जो कलर आहे बॅकग्राऊंड कलर ग्रीन आहे, तुम्हाला काय करायचं, चेंज करायचं. इथे जे बेबी ग्रीन बीजी आहे, ठीक आहे, इथं काय करू मी, बीजी इन्फो, बॅकग्राऊंड इन्फो केला. अरे आता चेंज झालं ती, ऐसे कैसे हो गया? येत होते ना, गद्दारी केली त्याने. गद्दारी करते. आपला आधीचं जे होतं तेच होतो. अरे कंट्रोल बाय, नाही काय आधीच करणार? नव्हतं ते. नाही आधीचं जे आयनच्या नाही काय इन्फो चेंज नाही होईना ते. ती. ते कलर चेंज व्हायना तो आता. ग्रीन करा बरोबर. ते ING काय आहे? कोणतं? BGING तिथे येत आहे, तुम्ही येतात. नाही चुकलं काहीतरी. काय चुकलं काय माहिती त्याच्यात, आता ते जस्ट झालं ते. ठीक आहे, तुझंच भारी दिसते सर. ठीक आहे, ग्रीनच्या जागी इन्फो करतो ना. डावी. ते झालं चेंज आता. एकदा असं नाही झालं तसं होतं. शक्यतो 90% हेच मेथड असते बीजी, जो आपला कलर द्यायचा तो. पण इथं थोडी चेंज केली. मी काय म्हणतो, का रिपीट केलं का माहिती. इन्फो काय? मी कलरचे नाव आहेत ते. ठीक आहे, आता इथे इन्फो आहे ना, ठीक आहे, इथे डेंजर करतो. आता डेंजर कोणता कलर आहे, काय माहिती. आम्हाला पहिल्यांदा माहिती. रेड कलर. डेंजर साठी कोणता कलर यूज होतो, लाल. असं आहे का? हे असं कसं आहे बाबा. अरे DANGER. इथं येऊन नाही आला पुढं का. इन्फो तर काय व्हायला पाहिजे ना. सक्सेस. नाही येते ते ना ते खराब म्हणते झालं. आता माझं खराब झालं. ठीक आहे, आता इन्फो आला. पायथन खराब झालं. आता नॉर्मल डेमो दाखवतो. ठीक आहे, जस्ट आलोच ना. ठीक आहे, इथं आपण यूज केलेला आहे. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर स्टाईल मध्ये दिलेला आहे इथं ऑलरेडी. हे काय आहे? तो कलर आहे, दिसतो का तिथं? तो कलरचा कोड आहे. हे काय करायचं होतं, ठीक आहे, हा जो कोड आहे कॉपी केला, कमेंट केला. ठीक आहे, आता
तिथे मला स्टाईलची गरज नाही, मग स्टाईल काय करतो मी रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, इथं बेज बॅकग्राऊंड कलर अरे आज का होत नाही. कधी कधी पायथन हो दे चल, त्याचं नाही काय आपल्याला संबंध नाही त्याचा. भारी टाकू डेंजर. ठीक आहे, जाऊ दे, नंतर बघू त्याला काय असेल त्याचा. 90% सेपरेट ट्राय करू त्याला. इमेज कोड काय करतो ॲज अ टेस्टला. एवढा लाईनचा कोड झाला आपला. ह्याच्या खाली काय करतो सिम्बल येतो नाही सेपरेट. क्लास देतो. त्या आतमध्ये मी डिव क्लास रो त्यातमध्ये डिव आला आपला खाली. त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे क्लास कोण पुढे गेलतो आपला. त्याचा जे बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड कोणता करू आता ग्रीन. कोणता? ग्रीन White आहे. नाही रे व्हाईट नाहीये. डेंजर. अरे काम का करेना तू. काय डोकाला काय माहिती नाही. आजचे दिवस पायथन का झालं